नमस्कार मैत्रिणींनो, आपण शिकत आहोत फोर टक्स ब्लाउज। तर फोर टक्स ब्लाउजचा पार्ट 1 मध्ये आपण पाठीमागच्या भागाचं पूर्ण मार्किंग आपण शिकलेलो होतो। तर आता आपण आजच्या पार्ट मध्ये आपण पुढच्या भागाचं म्हणजेच आपले पूर्ण गळा, आर्म होल तसेच आपले चारही टक्स आपण कसे घ्यायचे हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं फिटिंग दाखवत आहे, कशा पद्धतीने बसते हे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण ह्या पद्धतीने मार्किंग जर केलं तर आपली सुद्धा ब्लाउजची फिटिंग अतिशय सुंदर बसणार आहे। त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच या ब्लाउजचा फायनल लुक दाखवत आहे। या ब्लाउजचं सगळं मार्किंग मी खूप सावकाश सांगितलेले आहे, ज्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्यासोबतच प्रॅक्टिस करू शकाल। तर तुमची कोणतीही साईज असू द्या, लहान मोठी, तुम्हाला माझ्यासोबतच मार्किंग करायचं आहे। ज्या ज्या ठिकाणी तुमच्या साईज नुसार बदल होतो त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहे। आता पुढच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी पण आपल्याला सगळ्यात आधी वरच्या साईडने एक सरळ लाईन ओढून घ्यायची। लाईन ओढून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं पण आता इथं आपल्याला सगळ्यात आधी उंचीचं मार्किंग नाही करायचं। इथं आपल्याला काय करायचंय, आपली फुल शोल्डरचं आपल्याला अर्ध करायचंय आणि इथं मार्किंग करायचंय। तर तुम्हाला तुमची फुल शोल्डर घ्यायचे आणि त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय आणि इथं तुम्हाला मार्किंग करायचंय। त्याच्यानंतर आपल्याला इथून खाली आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचंय आणि हे 1 इंच मार्किंग सगळ्यांसाठी फिक्स आहे। त्याच्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला 2.5 इंचाचं मार्किंग करायचंय आणि हे पण मार्किंग तुमची कुठलीही साईज असू द्या, सगळ्या साईज साठी फिक्स आहे। आता हे 2.5 इंचाचं आणि हे 1 इंच डाऊन, तर हे दोन्ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचे। आता जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं मोंड्याचं मार्किंग म्हणजेच आर्म होलचं मार्क करायचंय। तर जसं आपण पाठीमागच्या भागामध्ये चेक केलं होतं सेम तसंच, जर तुमचे दोन्ही गळे डीप असतील तर तुमचा पुढचा आर्म होल आणि पाठीमागचा आर्म होलचा मार्क सेमच असणार आहे। तर बघा, तरी पण आपण एकदा चेक करूयात। म्हणजेच बघा, आपले दोन्ही गळे, आपले पुढचा पण डीप आहे, पाठीमागचा पण डीपच आहे, म्हणून आपल्याला डीप नेक हात चार्ट बघावा लागेल। आणि मग नंतर आपली चेस्ट आहे 36, तर 6.5, म्हणजेच आपलं पाठीमागच्या भागात पण 6.5 चालू होतं आणि पुढच्या भागात पण 6.5। म्हणजे ज्यावेळेस तुमचे दोन्ही गळे, हे जे दोन्ही गळे डीप असतील तर त्यावेळेस तुमचं मार्किंग, आर्म होलचं मार्किंग पाठीमागं जेवढं आलंय तेवढंच तुमचं पुढी पण येणार आहे, सेम येणार आहे। पण ज्यावेळेस तुमचा गळा एक डीप आणि एक पॅक असतो तर त्यावेळेस तुमचं ह्याचा आर्म होलचं मार्किंग वेगळं आणि ह्याचा आर्म होलचं मार्किंग वेगवेगळं येणार आहे। तर बघा, या ठिकाणी 6.5 आहे आपलं आर्म होलचं मार्किंग, तर इथं पण आपल्याला 6.5 वरतीच मार्किंग करायचंय। तर कशा प्रकारे जसं आपण पाठीमागच्या भागात केलं सेम तसंच 1 इंच डाऊन, तिथून खाली आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि इथं 6.5 वरती इथं मार्किंग करायचंय। आणि आता आपल्याला इथे एक सरळ लाईन ओढायची। आता सरळ लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथं चेस्टचं म्हणजेच छातीचं मार्किंग करायचंय। तर बघा, आपण पाठीमागच्या भागात काय केलं होतं, आपण चेस्ट भागिले चेस्टचा चौथा भाग केलता, पण आपला हा जो आहे तर तो पुढचा भाग आहे आणि इथं आपल्याला पूर्ण छाती कव्हर करायची असते, आपल्याला हालचाल मुवमेंट करायची असते। तर त्याच्यासाठी आपल्याला कम्फर्टेबल राहण्यासाठी इथं आपल्याला लुजिंग ऍड करायची असते छातीमध्ये, कारण एकदम जर फुल टाईट घेतलं तर आपण अजिबात कम्फर्टेबल राहणार नाही त्या ब्लाउजमध्ये। पाठीमागच्या भागाला जर फुल टाईट घेतलं तर चालतं, कारण तिथं आपला गळा आहे, खोलून असतो, गळा ओपन राहतो आपला पाठीचा भाग, म्हणून तिथं आपल्याला काहीच लुजिंग ऍड करायची नाही। पण ज्यावेळेस आपल्याला पुढचा भाग असतो आणि आपला डीप गळा असतो, डीप नेक असतो, तर त्यावेळेस आपल्याला पुढच्या साईडला मार्किंग कसं करायचंय बघा, छाती, त्याच्या आधी तुम्हाला छातीमध्ये तुम्हाला 1.5 इंच लुजिंग ऍड करायचे आणि ही 1.5 इंच लुजिंग सगळ्यांसाठी फिक्स आहे। सगळ्यांनी इथं 1.5 इंच लुजिंग ऍड करायचे, तुमची कुठलीही साईज असू द्या। 1.5 इंच वाढवायचंय आणि मग त्याचा तुम्हाला चौथा भाग करायचा। तर बघा, या ठिकाणी माझी चेस्ट आहे 36 इंच, तर तुम्हाला या ठिकाणी तुमची चेस्ट घ्यायची आहे, किती आहे तुम्हाला असे चेस्ट घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच वाढवायचंय। सगळ्यांनी तुमची चेस्ट 40 असेल तरी पण तुम्हाला 1.5 इंच वाढवायचंय, 45 असेल तरी पण तुम्हाला 1.5 इंच वाढवायचंय, किंवा कमी असेल तरी पण तुम्हाला तेवढंच मार्जिन वाढवायचंय, लुजिंग ऍड करायचंय। बघा, 1 इंच, अर्धा इंच, तर किती आलं माझं 37.5। आता मी त्याचा चौथा भाग करणार, म्हणजेच मी ह्याला 2दा फोल्ड करणार, म्हणजेच त्याचे 4 भाग करणार। आणि जिथं आपला टेप फोल्ड झालाय तर तिथं चेक करायचंय। तर बघा, इथं माझं 9.25 आले। तर आता हे मार्किंग आपल्याला हे चेस्ट लाईनवर करायचंय। त्यानंतर आपल्याला इथं शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचंय 1.5 इंच, जेवढं आपण पाठीमागं केलं होतं तेवढंच।
इथे 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच पण ठेवू शकता, पण जर पाठीमागच्या भागात तुम्ही 1 इंच ठेवलं असेल तर तुम्हाला इथं पण 1 इंच ठेवावं लागेल. आता मी इथं 1.5 इंच ठेवलं होतं, तर मी इथं 1.5 इंच ठेवलेलं आहे. तर आता हे झालं छातीचं मार्किंग झालेलं आहे आपलं. आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे, पण त्याच्या पण आधी आपला हा भाग कुठला आहे, डीप नेक आहे, म्हणून आपण शोल्डर मायनस चार्ट बघितला होता आणि आपण पुढच्या पण भागाचं मायनस करून इथं लिहून ठेवलेलं आहे. जसं आपण पाठीमागच्या भागाचं शोल्डर मायनस लिहून ठेवलंय तसंच आपण पुढच्या पण भागाचं लिहून ठेवलं होतं. तर किती आहे आपलं पुढच्या भागाचं 1.25. तर आता हे 1.25 आपल्याला कशातून मायनस करायचे, फुल शोल्डर मधून. तर फुल शोल्डर आहे माझे 15 इंच आणि माझं पुढचं मायनस किती होतंय, तर 1.25 होते. तर 1 इंच त्याच्यावर 2 लाईन म्हणजेच 1.25 मी मायनस करायचे, म्हणजेच बघा 1 इंच कमी करायचे, म्हणजेच मायनस करायचे म्हणजे आपल्याला कमी करायचे. तर बघा 15 इंच आहे, त्यातनं कमी करलं मी 1.25. तर बघा 1 इंच आणि 1.25. हा, तर किती राहिलंय, तर 13.75 राहिलंय माझं. आता मी त्याला अर्ध करणार, त्याचा भागिले 2 म्हणजेच त्याचं मी अर्ध करणार आहे. अर्ध करणार म्हणजेच एकदा टेप फोल्ड करणार आहे आणि असं फोल्ड केल्याच्या नंतर किती आले, तर बघा 6.75च्या वर 1 लाईन आले, म्हणजेच किती 7 ला 1 लाईन कमी. तर तेवढं मार्किंग आपल्याला कुठं करायचंय, ही जी आपली क्रॉस लाईन आहे तर त्या क्रॉस लाईन वरती आपल्याला इथं 6.75च्या वर 1 लाईन एवढं मार्किंग करायचंय. तर बघा तुमचं प्रत्येकाचं जे मायनस जे आहे तर ते प्रत्येकाचं मायनस वेगवेगळं येऊ शकतं. जेवढं आपण इथं मार्किंग केले तेवढंच आपल्याला इथं मार्किंग करायचंय. तर तुम्हाला तुमची रेडी शोल्डर, तुमचा गळा, तुमचा गळ्याचा आकार कुठला आहे हे बघून तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. त्यामध्ये तुमचं मायनस किती येत आहे ते बघायचंय आणि मायनस आलेलं असं तुम्हाला लिहून ठेवायचंय पुढच्या भागाचं, पाठीमागच्या भागाचं. आणि ते मायनस कसं करायचं, तर फुल शोल्डर म्हणजे जी फुल शोल्डर आहे त्यातनं ते वजा करायचं, कमी करायचं आणि मग त्याचं आपल्याला अर्ध करायचंय. आणि जेवढं उत्तर येते तर ते आपल्याला इथं या क्रॉस लाईन वरती इथं पण करायचंय आणि चेस्ट लाईन वर पण करायचंय. आणि केल्यानंतर आपल्याला इथं एक सरळ लाईन ओढायची. सरळ लाईन ओढायची. सरळ लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथं ह्या सरळ लाईनचा सेंटर काढायचा. तर सेंटर काढण्यासाठी असा टेप फोल्ड करायचा आणि इथून आपल्याला 0.25 आत यायचंय. कधी पुढच्या भागाला आपल्याला आत यायचंय. 0.25 आपण आत येऊन मी इथं मार्किंग केले. आता आपल्याला इथं पण क्रॉस मार्क करायचंय, क्रॉस मार्कचं मार्किंग करायचंय. तर पुढच्या भागाला आपलं 1 इंच आलं होतं, तर आता पुढच्या भागाला किती 0.75. तर आता हे क्रॉस मार्क इथं आपल्याला कोपऱ्यावरती टेप ठेवायचा आणि तिथून पुढे आपल्याला 0.25. आता हे मार्किंग आणि ही चेस्ट लाईन आपल्याला असंच इथं आकार राखायचा आहे. तर बघा सगळ्यात आधी मी इथं हे 3 पॉइंट जोडून घेते आणि आता हे पॉइंट मी हे मायनस केलेली शोल्डर आहे तर त्या पॉइंटला जोडणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी ज्यावेळेस हा पॉइंट जोडतो तर त्यावेळेस मी असं खालच्या साईडचा ही सरळ भाग जो आहे तर त्याचा वापर करणार आहे, म्हणजे आपला कुठेही पॉइंट तयार होणार नाही. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी इथं पुढच्या मोंड्याचा आकार जो आहे तर तो मी आखून घेतलेला आहे. हा आकार जो आहे तर तो अगदी गोल आला पाहिजे, कुठं सुद्धा आपला पॉइंट आलेला नाही पाहिजे. बघा याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं मायनस केलेली शोल्डर आणि 2.5 इंचाचं मार्किंग, तर त्याचं आपल्याला सेंटर काढायचंय. तर सेंटर बघा अशा पद्धतीने काढायचा. मायनस केलेली शोल्डर आणि ही 2.5 इंचाचं मार्किंग. इथं सेंटर काढल्यानंतर आपल्याला असा उभा टेप ठेवायचा आहे. टेप ठेवून आपल्याला इथं सगळ्यात आधी आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचंय. तर बघा आपला पाठीमागचा पुढचा गळा, आता आपला पुढचा भाग आहे म्हणजे आपल्याला पुढचा गळ्याचं मार्किंग बघावं लागेल. तर पुढचा गळा आहे माझा 6 इंच. तर असा टेप ठेवायचा आहे आणि इथं मी गळ्याचं मार्किंग करते 6 इंच. तर 6 आहे तर 6 इंचावर मार्किंग करायचे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर ते अपेक्स, तर बघा या ठिकाणी शोल्डर ते अपेक्स आहे 10 इंच. तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवणार आहे. तर 10 आहे तर मी 10.5 वरती मार्किंग करणार आहे. आणि माझी पूर्ण उंची आहे 16 इंच, तर त्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवणार आहे, म्हणजे 17 इंचावरती मी इथं मार्किंग करणार आहे. आधी मी इथं खाली उंचीचं मार्किंग आहे, उंचीची लाईन ओढून घेणार आहे. तर ती आपल्याला अशा पद्धतीने ओढायची. त्याच्यानंतर शोल्डर ते अपेक्स
तर ह्याची पण लाईन आपल्याला ओढायची बंद बाजूच्या साईडनी. तर इथं आपल्याला ही अर्धीच लाईन ओढायची. त्याच्यानंतर आपल्याला ही गळ्याची लाईन ओढून घेतल्यानंतर तर अशा प्रकारे आपल्याला ह्या लाईन ओढून घ्यायच्यात. तर आता ह्या सगळ्या लाईन ओढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून जेवढं अंतर आहे तर हे वरच्या साईडला आपल्याला पूर्ण मायनस करायचंय, जसं आपण पाठीमागच्या भागात केलो तसं. तर बघा इथून ते सरळ लाईन जेवढं अंतर आहे त्याआधी आपल्याला चेक करायचंय. तर बघा या ठिकाणी 1 इंचाला एक लाईन कमी आहे. 1 इंच तेवढंच मार्किंग मी इथं पण करणार आहे. इथं सरळ लाईन ओढणार आहे. म्हणजेच आपण इथं काय केलं, हे वरच्या साईडचं सगळं आपण मायनस केलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ही जी चेस्ट लाईन आहे तर तिथून वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचंय इथं असं. आणि तिथं आपल्याला अशी पट्टी ठेवायची. आणि अशी पट्टी ठेवून झाल्यानंतर आपल्याला बघायचंय आपण आपला गळा जो आहे, तर आता हे हा आपला गळा आहे, तर तो गळा जो आहे तो ह्या पट्टीच्या खाली आहे का पट्टीच्या वरती आहे. तर बघा या ठिकाणी आपला गळा जो आहे तो वरच्या साईडला आहे. तर आपल्याला इथून आणखी मायनस करायची गरज नाही. पण जर तुमचा गळा जो आहे तर तो एकदम पट्टीच्या लाईनला असेल किंवा चेस्टच्या लाईनला असेल किंवा इथून खाली असेल तर तुम्हाला वरच्या साईडने आणखी मायनस करायचं आहे. पण किती करणार पुढच्या भागासाठी, तर या ठिकाणी तुम्हाला 0.25 असं मार्किंग आखायचंय. आणि तिथं तुम्हाला आणखी एक लाईन ओढून घ्यायची, म्हणजेच तुम्हाला आणखी 0.25 मायनस करायचंय. पण आता बघा या ठिकाणी आपला जो गळा जो आहे तो पट्टीच्या वरती आहे, म्हणजेच जास्त डीप नाही, रेग्युलर आहे, कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला आणखी मायनस करायची गरज नाही. तर बघा आता आपल्याला एवढं सगळं मार्किंग झाल्यावर आपल्याला काय करायचं, इथं रेडी शोल्डरचं मार्किंग करायचंय. ठिकाणी ह्या शोल्डर पासून ते ह्या शोल्डर पर्यंत आपली फुल शोल्डर असते. ही झाली आपली फुल शोल्डर. आणि ही जी आपली बाही जोडलेली आणि गळा ही जी आहे तर ही आपली रेडी शोल्डर असते. तर ही किती आहे तर ती बघायची आपल्याला. तर आपली रेडी शोल्डर किती आहे, तर या ठिकाणी 3 इंच आहे. तर 3 इंचामध्ये तुम्हाला म्हणजेच रेडी शोल्डर मध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचंय. आणि ही जी आपण मायनस केलेली शोल्डर आहे तिथून आतल्या साईडला मार्किंग करायचंय. तर माझी 3 आहे म्हणून मी या ठिकाणी 4 वरती मार्किंग करणार आहे. तुम्हाला तुमच्या रेडी शोल्डर मध्ये 1 इंच वाढवायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. आता ही झाली तुमची शोल्डर. आणि शोल्डरचं मार्किंग झाल्यानंतर तुम्हाला हा जो गॅप मिळतो तर ते आपल्याला चेक करायचं किती आहे. ह्या मार्किंग पासून बंद बाजूपर्यंत किती आहे अंतर, तर बघा 3 इंचाला एक लाईन कमी आहे. तर हे 3 इंचाला एक लाईन कमी आहे. तर ही झाली तुमची गळा रुंदी. तर ही गळा रुंदी प्रत्येकाची वेगवेगळी येऊ शकते. तुमच्या साईजनुसार, तुमची शोल्डरनुसार तुमची गळा रुंदी ही वेगवेगळी येणार आहे. त्यामुळं इथं जेवढं अंतर येते तर ते तुम्हाला मोजायचंय आणि सेम तेवढंच अंतर तेवढंच मार्किंग तुम्हाला या ठिकाणी करायचंय. तर बघा 3 इंचाला एक लाईन कमी, तर या ठिकाणी 3 इंचाला एक लाईन कमी. पण ज्यावेळेस तुम्हाला गळा जो आहे तर तो तुम्हाला जास्त असा पसरून आवडत असेल, बघा हा जो गळा आहे तर तो तुम्हाला आणखी जास्त असा पसरून घ्यायचा असेल, थोडासा बाहेर जाऊ द्यायचा असेल, तर तुम्हाला या ठिकाणी ह्या मार्किंगच्या पुढे तुम्हाला आणखी 0.25 अर्धा इंच तुम्ही वाढवून पण घेऊ शकता. तर बघा या ठिकाणी मी 0.25 वाढवणार आहे. तर म्हणजेच आपलं हे 0.25 मी वाढवले. ते रेग्युलर म्हणजे जर तुम्हाला जास्त पसरून आवडत नसेल तर तुम्हाला इथं जेवढं अंतर आहे तेवढंच तुम्हाला इथं ठेवायचंय. तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी पण करू शकता 0.25. म्हणजेच तुमचा गळा जो आहे तर तो थोडासा असा आतल्या बाजूने येतो, म्हणजे जास्त पसरून होत नाही. म्हणजेच तुम्ही ह्या मार्किंगच्या 0.25 आत पण येऊ शकता, 0.25 बाहेर पण जाऊ शकता आणि अर्धा इंच पण तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जायचं आहे. तर या ठिकाणी मी 0.25 बाहेर गेले आणि इथं मी अशी क्रॉस लाईन ओढणार आहे. आणि आता ह्या चौकोनामध्ये तुम्हाला कुठलाही तुमचा गळ्याचा आकार जो तुमचा ठरला आहे तर त्याचा तुम्हाला आकार द्यायचा आहे. तर आज आपल्या आजच्या ब्लाऊजमध्ये आपण पुढचा गळा आहे तर तो गोलच गळा करणार आहोत. अशा प्रकारे इथं मी फ्रेंच कर्व ठेवणार आहे आणि इथं गोल आकार राखून घेणार आहे. तर हा झाला आपला गळ्याचा आकार. म्हणजेच आपला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपली शोल्डर जी आहे पुढची शोल्डर ती अशी सरळच नसते, ती थोडीशी आपली क्रॉस असते. तर ती क्रॉस करण्यासाठी काय करायचंय आपल्याला, इथून खाली आपल्याला 0.25 वर मार्किंग करायचंय. म्हणजे आणि हे 0.25 मार्किंग करायचंय सगळ्यांना फिक्स 0.25 मार्किंग करायचंय. आणि ती लाईन ह्या आपल्या गळ्याच्या लाईनला जोडायची आहे रेडी शोल्डरच्या मार्किंगला.
म्हणजेच बघा ह्या पद्धतीनं असं क्रॉसमध्ये, म्हणजेच ही क्रॉस झाली आपली थोडीशी शोल्डर आणि अशी जोडली आहे. जर तुमचं या ठिकाणी 0.25 मायनस पण झालेला असेल तर तुम्हाला त्याच्या खाली 0.25 मार्किंग करायचे आणि जोडायचे. हा आपला वरच्या साईडचा सगळा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, इथं टक्स द्यायचे आहेत. बघा अगदी सोपा आहे. 4 टक्स जे 4 टक्स आहेत तर ते 4 टक्सचं माप जे आहे तर ते या चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचंय, फक्त या चार्टमध्ये तुम्हाला बघायचंय तुमचा टक्स किती येतो आहे आणि तोच मार्क तुम्हाला त्या टक्सच्या जागी करायचा आहे. तर बघा हा चार्ट बघत असताना 4 डाट ब्लाउज चार्ट, म्हणजेच जे आपण 4 टक्स घेतो तर ते सगळे 4 टक्स आहेत. वेस्ट डाट, आर्म होल डाट, सेंटर डाट आणि साइड डाट. तर बघा या ठिकाणी वेस्ट डाट म्हणजे आपला हा खालचा, हा झाला आपला वेस्ट डाट. मोंड्याच्या साईडचा आपला आर्म होल डाट, हा साइड डाट आणि हा सेंटर डाट. तर हे असे आपले 4 टक्स आहेत आणि हे पण आपले या ठिकाणी तर मार्किंग दिलेलं आहे त्याचं. आणि इथं ह्या साईडला आपल्याला छातीचं मार्किंग दिले. म्हणजेच जर तुमची छाती 28 ते 35.75 असेल तर तुमचे सगळे डाट हे येणार आहेत. तर तुमचे 4 टक्सचं मार्किंग ह्या लाईन मधलं हे असणार आहे. त्याच्यानंतर 36 ते 44.75 असेल तर तुमचं ह्या लाईन मधले सगळे मार्किंग तुमचे टक्स असणार आहेत. आणि 45 पेक्षा जास्त असेल तर तुमचे सगळे टक्स जे आहेत तर ते ह्या लाईन मधले असणार आहेत. तर आता आपली चेस्ट किती आहे तर 36 साईज आहे. तर आपल्याला बघायचंय तर 36 ह्या लाईन मध्ये येते. तर आपली माझ्या ब्लाऊजसाठी मी हे सगळे टक्स देणार आहे. तर बघा कसं देणार आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, इथं अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग किती आहे तर ते बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी माझं अपेक्स ते अपेक्स आहे 8 इंच. तर मी त्याचं अर्ध करणार आहे. तर 8 इंचाचा अर्ध होते 4 आणि हे 4 इंच मी इथं बंद बाजूकडून ह्या लाईन वरती इथं असं मार्किंग करणार आहे. तुम्हाला तुमचं अपेक्स टू अपेक्स किती आहे ते बघायचं आहे आणि त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. बघा असं हे मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचंय. म्हणजेच बघा इथं माझं 4 आले तर मी 4 मधनं अर्धा कमी केल्यावर 3.5 राहते. तर हे 3.5 इंच मी खालच्या बाजूला, म्हणजेच कमरेची जी आपली खालची उंचीची लाईन आहे तर ह्या लाईन वरती मी 3.5 इंचावर मार्किंग करणार आहे अशा प्रकारे. तर हे झालं. हे ज्या अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग केले त्याच्यातून अर्धा इंच कमी करून मी इथं मार्किंग केले. तर आता ह्याच्यानंतर आपल्याला इथं वेस्ट डाट म्हणजेच इथलं आपल्या टक्सचं मार्किंग करायचंय. तर ते आपण किती करणार, तर या ठिकाणी आपल्याला चार्ट बघायचा आहे. तर आता ही आपली 36 साईज आहे म्हणल्यावर आपल्याला ही लाईन चेक करावं लागेल. तर इथल्या डाटला आपण काय म्हणतो, वेस्ट डाट. वेस्ट डाट म्हणजे कमरेवरचा टक्स. तर बघा वेस्ट डाट आपला किती येणार आहे, 36 साईज म्हणल्यावर आपल्याला वेस्ट डाट जो आहे तो 2.5 इंचाचा येणार आहे. तुमचा जर तुमची साईज कमी असेल तर तुमचा 2 इंचाचा येईल आणि 45 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 3 इंचाचा टक्स घ्यावा लागेल. तर या ठिकाणी 36 आहे म्हणून आपण 2.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. तर बघा इथून पुढे मी 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर ह्या पॉइंटच्या पुढे मी 2.5 इंचाचा टक्स घेणार आहे. आता हा टक्स घेऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं कमरेचं मार्किंग करायचंय. त्याच्या पण आधी आपण हे टक्सचं जे मार्किंग आहे तर ते जोडून घेऊ. हा पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे आणि हा पण पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे. तर अशा पद्धतीने ही हा जो आपला कमरेवरचा टक्स जो आहे तर तो आपण दिलेला आहे. आता ह्या टक्सला आपल्याला आकार द्यायचा आहे. तर आकार देण्यासाठी काय करायचंय, आपल्याला ही जी बाहेरची लाईन आहे तर ह्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. ह्या लाईनचा असा क्रॉस मध्ये टेप ठेवायचा आहे, त्याला असं फोल्ड करायचंय आणि फोल्ड करून आपल्याला इथं ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. तर इथं मी सेंटर काढला. परत एकदा मी त्याचा पण मी परत आणखी एकदा सेंटर काढणार, म्हणजेच परत एकदा मी त्याला फोल्ड करणार आणि मी इथं याचा पण सेंटर काढणार. अशा प्रकारे मी ह्या लाईनचा सेंटर आणि ह्याचा पण सेंटर काढला. तसंच आपल्याला अपेक्स पॉइंट आणि हा सेंटर ह्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. अशा प्रकारे आपण 3 सेंटर काढलेत. तर सगळ्यात आधी खालून जे पहिलं मार्किंग येतंय तर तिथं आपल्याला असा आडवा टेप ठेवायचा आहे आणि बाहेरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायचंय. बघा जर तुमची साईज मोठी असेल, जास्त असेल, म्हणजे 40 पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन एवढं मार्किंग करायचंय.
आणि 40च्या आत असेल तर तुम्हाला इथं अर्धा इंच मार्किंग करायचे. त्याच्यानंतर वरच्या साईडला 0.25 मार्किंग करायचंय. आणि आता आपल्याला हे पॉइंट जोडायचे. तर ते कसे जोडायचे बघा. हा पॉइंट मी ह्या पॉइंटला जोडणार आहे आणि हा पॉइंट मी वरच्या 0.25च्या मार्किंगला जोडणार आहे आणि तसंच मी लाईन स्ट्रेट जाऊ देणार आहे ह्या पॉइंट पर्यंत. आता या पॉइंट पर्यंत आपण हा पॉइंट जोडल्यानंतर इथून आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे आणि इथं पण आपल्याला पॉइंट जो आहे तर तो मायनस करायचा आहे, गोल आकार द्यायचा आहे. तर आता इथं आपण अशा प्रकारे आकार देऊन घेतलाय. तर आता आपल्याला चेक करायचंय इकडची लाईन किती येत आहे. तर बघा किती येते माझी. तर या ठिकाणी करेक्ट 6.5 आलेला आहे. तर बरोबर आपल्याला ही पण लाईन चेक करायची. 6.5 कुठे येते ते बघायचं ह्या लाईनवर. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, टेप जो आहे तो ह्या सेंटरला ठेवून जसा जसा आपला टक्सचा आकार जातोय बाहेरच्या साईडने तसा तसा मी मोजत जाणार आहे. आणि जिथं माझं 6.5 येते तर तिथं मी असं मार्किंग करणार आहे. तर बघा इथं माझं 6.5 आले. मी इथं एक मार्किंग केले. आता हे मार्किंग झाल्यावर सगळ्यात आधी आपल्याला इथं चेस्टचं मार्किंग करायचंय, म्हणजेच कमरेचं पण मार्किंग करायचंय. तर कमरेचं मार्किंग आपण कसं करतो, तर त्याच्यासाठी आपल्याला कंबर किती आहे आपली 28 आहे माझी. तर त्या ठिकाणी तुमची कंबर घ्यायची आहे आणि त्याचा तुम्हाला चौथा भाग करायचा आहे 7 इंच. तुम्हाला तुमचं चेक करायचंय किती येत आहे. आणि बंद बाजूकडून ह्या सरळ लाईनवरती बघा ह्या बंद बाजूपासून मी टेप ठेवलाय 7 इंच आणि समोरच्या साईडला मी इथं 7 इंचावरची मार्किंग केले. तुमची कंबर बाकीले 4 करायचे आणि जेवढे येते तेवढे ते मार्किंग करायचे. त्याच्यानंतर इथं माझा टक्स आलेला आहे 2.5 इंचाचा, म्हणून मी ह्या पॉइंटच्या पुढे 2.5 इंच मार्किंग करणार आहे. जर तुमचा इथं 3 इंचाचा टक्स असेल तर तुम्हाला इथून पुढे पण 3 इंचाचं मार्किंग करावं लागेल. आता हे झालं आपलं कमरेचं मार्किंग. तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे. आणि आता हे वरचे 2 पॉइंट आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे आपल्याला, म्हणजेच ही आपली फिटिंग होते. तर बघा अशा प्रकारे क्रॉस लाईन येते आपली बाहेरच्या साईडला, असं क्रॉस लाईन येतात दोन्ही पण. आता हे आपण चेस्टचं मार्किंग केलं, फिटिंगच्या लाईन ओढून घेतल्यात. आता आपल्याला काय करायचंय, हे जे आपण मोजलं होतं हे किती अंतर आहे तर ते आपल्याला चेक करायचंय. तर बघा या ठिकाणी आहे अर्ध्या इंचाला 1 लाईन कमी, अर्ध्या इंचाला 1 लाईन कमी आहे. तर तुम्हाला सेम तेवढंच मार्किंग तुम्हाला इथं करायचं आहे. जेवढं तुमचं इथं आहे तेवढंच तुम्हाला इथं मार्किंग करायचंय. बघा अर्ध्या इंचाला 1 लाईन कमी तेवढंच मी इथं मार्किंग करणार आहे इथं. आणि ह्या साईडला मात्र मार्किंग करत असताना तुम्हाला, आणि बघा या ठिकाणी मी इथं डायग्राम दाखवते तुम्हाला. ह्या डायग्राममध्ये ह्या डायग्रामचा मी तुम्हाला ह्या ड्रॉइंगचा मी फोटो पण तुम्हाला शेअर करते, म्हणजे तुम्हाला इथं साईडला देते म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल. तर बघा इथं 28 पासून 35 पर्यंत असेल तुमची साईज, तर तुम्हाला इथं अर्धाच इंचाचं मार्किंग करायचंय. आणि 36 पासून 44.75 असेल तर अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन, म्हणजे तुम्हाला जशी जशी साईज वाढत जाईल तसं तुम्हाला एक लाईन वाढवायचंय. पण किती लहान साईज असेल तर अर्धा इंच, मीडियम साईज असेल तर तुम्हाला अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन मार्किंग करायचंय. आणि जास्त मोठी असेल म्हणजे 45 पेक्षा पुढे असेल तर तुम्हाला इथं 0.75 मार्किंग करायचंय. तर बघा या ठिकाणी माझी साईज आहे 36 इंच, तर मी इथं अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन करणार आहे. तुमची लहान असेल म्हणजे 28, 29, 30 असेल तर तुम्हाला इथं अर्धाच इंच मार्किंग करायचंय. तर मी इथं अर्ध्याच्या वर 1 लाईन. आणि मोठी असेल तुमची 45, 46, 47, 48 असेल तर तुम्हाला इथं 0.75 मार्किंग करायचंय. म्हणजेच आपला किती एक लाईनचा फरक येणार आहे फक्त. तर बघा इथं मी अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन मार्किंग केले आणि तेवढंच मार्किंग आपल्याला ह्या चेस्टची लाईन आहे तिथून पण खाली जेवढं आपण इथं केले तेवढंच आपल्याला इथं करायचंय. तर बघा अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन तेवढं मार्किंग मी इथं केलंय. तर आता 1, 2, 3 पॉइंट आपण मार्किंग केलेले आहेत, तर ते आता आपल्याला जोडून घ्यायचे. तर हा पॉइंट आपल्याला ह्या टक्सला जोडायचा आहे खालच्या साईडने क्रॉसमध्ये. त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हे समोरचं मार्किंग हे आपल्याला असं सरळच जोडायचं आहे. त्याच्यानंतर ही पण लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे, पण ती आखण्यासाठी आपल्याला इथं पट्टी ठेवायची आहे. आणि पट्टी ठेवत असताना ही जी आपली साईडची फिटिंग लाईन आहे तर त्या फिटिंग लाईनला हे आपल्या पट्टीचे आडवं टोक जे आहे तर ते आपल्याला मॅच करायचंय. आणि मग नंतर आपल्याला इथं आपल्याला अशी क्रॉस लाईन ओढायची. इथली लाईन जी आहे तर ती तुमची थोडीशी
क्रॉसच येणार आहे। तर बघा अशा प्रकारे आपला एक टक्स जो आहे तर तो कंप्लीट झालेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं आर्म होल डाट घ्यायचा आहे। तर आर्म होल डाट किती घ्यायचा आहे बघा, या चार्ट मध्ये बघायचं आपल्याला आर्म होल डाट। तर आपली साईज आहे 36 म्हणल्यावर ही लाईन आणि आर्म होल डाट तर किती इंचाचा आहे, 1.5 इंचाचा आहे। म्हणजेच आपल्याला 1.5 इंचाचा मला या ठिकाणी घ्यायचा आहे। तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा किती येत आहे आर्म होल डाट, 1.25 0.1.75 साईज नुसार तुम्हाला बघायचे। तर बघा आता हा आर्म होल डाट कसा घ्यायचा, तर ही जी आपली चेस्टची लाईन आहे तर त्या चेस्टच्या लाईनवरती आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि हा आपला मुंड्याचा जो गोल आकार आहे तर त्या गोल आकारावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर आता माझा आर्म होल डाट आहे 1.5 इंचाचा, तर मी इथं 1.5 इंचावर मार्किंग करणार। असं 1.5 इंचावरती मी मार्किंग केल्यानंतर मी आतल्या बाजूने अर्धा इंचाचं असं मार्किंग करणार आहे। बघा छोटे छोटे डॉट देणार आहे अर्धा इंचावरती, कारण हे आपलं शिलाईमध्ये भाई जोडण्यामध्ये शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे टक्सचं जे मार्किंग आहे ते अर्धा इंच आतूनच घ्यायचं आहे। आता हा पॉइंट जो आहे तो तुम्ही अपेक्स पॉइंटला जोडणार आहे। 1.5 इंचाचं जे मार्किंग केलं होतं आपण तर तो पॉइंट मी अपेक्स पॉइंटला जोडलेला आहे या ठिकाणी। आणि आता जोडून झाल्यानंतर ही जी लाईन आहे आणि ही आपण डॉट डॉटचं मार्किंग केलंय तिथं मी असा आडवा टेप ठेवणार आहे आणि 1.5 इंचाचं अर्ध किती होतंय 0.75, म्हणजेच ह्या लाईन पासून इकडच्या साईडला मी 0.75 आणि वरच्या साईडला मी 0.75 असं मी मार्किंग करणार आहे। म्हणजे सगळा मिळून जो टक्स आहे तो आपला 1.5 इंचाचा झाला पाहिजे। जर तुमचा 1.25 असेल तर तुम्हाला अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन आणि अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन एवढं मार्किंग करावं लागेल। आणि 1 इंचाचा टक्स असेल तर तुम्हाला इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच असं मार्किंग करायचं, म्हणजे अर्धा अर्धा करायचंय। 1.5 इंचाचा अर्ध ह्या साईडला आणि 1.5 इंचाचा अर्ध ह्या साईडला। तर बघा 0.75 इथं आणि 0.75 इथं असं मी मार्किंग केलंय। तर जसं जातोय मी तसं जाऊ देणार आहे ह्या साईडला। आणि हा पण पॉइंट ह्या पॉइंट आहे तर तो आपला अपेक्स पॉइंटला नाही जोडायचे, तर हे आपलं ह्या अपेक्स पॉइंटला जोडायचं नाही, तर तो कुठं जोडायचंय बघा, ही जी आपण सेंटरची जी लाईन ओढली आहे ही सेंटरची लाईन, तर त्या सेंटरच्या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचंय, मध्य काढायचंय आणि ह्या सेंटर पासून अर्धा इंच पुढी मार्किंग करायचंय, म्हणजेच हे अर्धा इंच पुढी। तर आपल्याला हा पॉइंट आपल्याला इथं जोडायचा आहे, अपेक्स पॉइंटला जोडायचा नाही। तर बघा अशा प्रकारे ही जी आपण अर्धा इंच बाहेर जे मार्किंग केले तर ह्या पॉइंटला आपल्याला जोडायचंय, हे पॉइंट आणि ह्या खालचं ह्या साईडचं ह्या पॉइंटला, आणि जोडत असताना हा आकार थोडासा बाहेर जाऊ द्यायचा। तर बघा या ठिकाणी आपण हा टक्स जोडलेला आहे। हे जे मार्किंग आपल्याला डायरेक्ट अपेक्स पॉइंटला नाही जोडायचंय, तर ते कुठं जोडायचंय आपल्याला, ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे, सेंटर पासून पुढे अर्धा इंच मार्किंग करायचंय आणि तिथं आपल्याला हे पॉइंट आणि हा पॉइंट दोन्ही पॉइंट जोडायचे। आता जोडून झाल्यानंतर आपल्याला चेक करायचंय की इथून ही लाईन किती आहे, तर बघा या ठिकाणी 4 इंचाच्या वर एक लाईन आहे, तर तेवढाच आपल्याला हे पण लाईन असायला पाहिजे आणि तिथं आपल्याला मार्किंग करायचंय। तर बघा या ठिकाणी इथं मी मार्किंग केले, तर आता आपल्याला इथे एक चौकोन आखायचा आहे, तर तो कसा आखणार, मी ह्या मार्किंग जवळ अशी पट्टी ठेवली आणि चेक करणार ही साइड फिटिंगची लाईन सारखी येते का। तर बघा या ठिकाणी एकदम परफेक्ट मॅच झाली। आता मॅच करून घेतल्यानंतर मी इथं अशी उभी लाईन ओढणार छोटीशी। तर बघा या ठिकाणी असा एक छोटासा अँगल तयार केलाय। आता ह्या अँगल मध्ये आपल्याला इथं गोल आकार द्यायचा आहे, आणि हे दोन पॉइंट आपल्याला असे जोडायचे आहेत। इथे मी छोटासा गोल आकार दिलेला आहे। तर बघा अशा प्रकारे आपला हा पण टक्स जो आहे तो कंप्लीट झालेला आहे। म्हणजेच आपण या ठिकाणी 2 टक्सचं मार्किंग केले, वेस्ट डाट आणि आर्म होल डाट। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंटरचा डाट घ्यायचा आहे। सेंटर म्हणजेच अपेक्स पॉइंट, म्हणजेच आपलं अपेक्स पॉइंटची जी अपेक्स लाईन आहे, अपेक्स टू अपेक्सची जी लाईन आहे तर तिथं आपल्याला एक डाट घ्यायचा आहे, पण त्याला आपण सेंटर डाट म्हणतो। हा झाला आपला सेंटर डाट। तर तो किती घ्यायचा आहे, तर बघा त्याच्यासाठी आपल्याला सेंटर डाट आहे तर तो 0.75 आहे। तर बघा 0.75चं पण आपल्याला सेम ही जी लाईन आहे तर ते आपल्याला इथं स्टेप ठेवायचं आहे आणि 0.75चं अर्ध
म्हणजेच किती 0.25च्या वर एक लाईन, 0.25च्या वर एक लाईन, एवढं ह्या साईडला आणि तेवढंच ह्या साईडला. आता मी बघा सगळं मिळून आपलं किती व्हायला पाहिजे, 0.75 व्हायला पाहिजे. आणि या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजेच आपण काय केले, 0.75चं अर्ध ह्या लाईनला ह्या साईडला आणि हे त्याच्या अर्ध ह्या साईडला असं मार्किंग केले. बघा 1 इंचाचा जर तुमचा टक्स असेल तर तुम्हाला अर्धा इंच ह्या साईडला आणि अर्धा इंच ह्या साईडला असं मार्किंग करावं लागेल. आता हे 2 मार्किंग केलेले आहेत आपण. तर आता आपल्याला हे जोडायचे कुठं आहेत बघा. तर बघा त्याच्यासाठी जोडायचंय कुठं, तर ही जी 2.5 इंचचा टक्स आहे आपला, म्हणजे ही जी कमरेचा जो टक्स आहे तर तुमचा साईजनुसार असणार आहे. 2.5 इंच, 3 इंच, 3.5 इंच तुमच्या साईजनुसार असणार आहे. तर तुम्हाला हा टक्स मोजायचा आहे. 2.5 इंच आहे माझा, तर मी त्याचं अर्ध करणार आहे. म्हणजेच बघा 2.5 इंचाचा अर्ध किती येते, 1.25 आले. आणि ते आपल्याला ह्या अपेक्स पॉइंट पासून आतल्या साईडला मोजायचंय 1.25. तुम्ही काय करणार, तुमचा हा टक्स मोजायचा, त्याचं तुम्हाला अर्ध करायचं आणि जेवढं येतंय तर ते तुम्हाला अपेक्स पॉइंट पासून आतल्या बाजूला असं मार्किंग करायचंय. आणि हे 2 लाईन आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचे. तर आपला सेंटरचा पण डाट जो आहे तर तो आपला घेऊन झालेला आहे. आता आपला राहिलाय कुठला डाट, तर तो फक्त आपला साईडचा, साईड फिटिंगचा. तर साईड फिटिंगचा टक्स घेण्यासाठी काय करायचंय बघा. आता हे जे आपलं खालचं हा जो मायनस केलेला पॉइंट आहे हा पॉइंट, आणि हे आपला आर्म होलचा खालचा पॉइंट, तरी त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. म्हणजेच बघा टेप मी इथून पकडलाय खालून ते इथपर्यंत. तर आता हा सेंटर आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे ह्या पद्धतीनं. तर आता हा सेंटर मी पूर्ण जोडलेला आहे. फिटिंगच्या लाईन पर्यंत बाहेर गेलेली आहे मी, म्हणजे ह्या फिटिंग दुसऱ्या लाईन पर्यंत गेली आणि ही लाईन आपण पूर्ण आखून घेतली. तर आता आपल्याला बघायचं साईड डाट किती आहे माझा. तर साईड डाट किती आहे, अर्धा इंचाचा आहे. तर बघा अर्धा इंचाचा डाट आहे म्हणल्यावर सेम असंच आपल्याला ठेवायचं, इथं टेप ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाचा अर्ध म्हणजे 0.25 इकडं आणि 0.25 इकडं, म्हणजे दोन्ही मिळून आपला अर्धा इंचाचा झाला. तर आता हे 2 पॉइंट आपल्याला जोडायचे, पण कुठं अपेक्स पॉइंटला नाही. तर त्याला आपल्याला काय करायचंय, ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. अपेक्स पॉइंट पर्यंत इथं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटर पासून पुढे आपल्याला अर्धा इंचाचं मार्किंग करायचंय. इथं अर्धा इंच, हे 2 मार्किंग आपल्याला ह्या पॉइंट पर्यंत जोडायचे. तर बघा कशा पद्धतीनं असं. आता आपल्याला मोजायचे, ही खालची लाईन मोजायची किती येते. तर बघा ही खालची लाईन किती येते, 5 इंचाच्या वर एक लाईन येईल. म्हणजेच माझी या ठिकाणी 5 इंचाच्या वर एक लाईन येईल. बाहेरपर्यंत मोजते मी, बाहेरची जी फिटिंग लाईन आहे तिथपर्यंत मोजते 5 इंचाच्या वर एक लाईन. तर तेवढंच मार्किंग आपल्याला ह्या वरच्या लाईनला पण करायचंय, 5 इंचाच्या वर एक लाईन. बघा थोडंसं तुमचं ह्या फिटिंगच्या बाहेर मार्किंग होणार आहे थोडंसं, तर तिथं तुम्हाला तसं मार्किंग करायचं आहे. आणि हे मार्किंग परत आपल्याला हे जे वरची आपली चेस्ट लाईन आहे तर त्या मार्किंगला जोडायचंय असं क्रॉसमध्ये. तर बघा अशा प्रकारे आपला हा पण टक्स जो आहे तर तो देऊन झालेला आहे. तर बघा आपण हा पण दिलेला, हा पण आपला कंप्लीट झाला. तर आपले अशा प्रकारे 4 टक्स जे आहेत तर ते आपले कंप्लीट झालेले आहेत. तर बघा हा वेस्ट डाट, हा सेंटर डाट, हा आर्म होल डाट आणि हा साईड डाट. तर असे 4 डाट जे आहेत ते आपले देऊन कंप्लीट झालेले आहेत. काय करायचं, याचं आपल्याला आता कटिंग करायचं आहे. तर बघा कटिंग करताना सगळ्यात आधी आपण हे जे खालून वरच्या साईडला जे मार्किंग केले आपण क्रॉस, तर ते आधी कट करायचंय. त्याच्यानंतर इथून आपल्याला सरळ ह्या लाईन वरती यायचंय आणि ही पण आपल्याला लाईन कट करायची आहे खालची.
अशा पद्धतीने मी इथं वेस्ट डार्ट जो आहे तर तो पण मी कट केलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंड्याचा आकार कट करायचा आहे। त्याच्यासाठी काय करायचंय, हा जो टक्स आहे तर तो आपल्याला मायनस करायचा आहे। तर मायनस कसं करणार, तर अशा पद्धतीने याला फोल्ड करणार आहे आणि फोल्ड करून मी ह्या पॉइंटवरती ह्या पॉइंटवरती आणून ठेवणार आहे अशा पद्धतीने। तर बघा असं मायनस केल्यानंतर इथं आपला मुंड्याचा जो आकार आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे। तर आता हा आकार आपल्याला कट करायचा आहे। तर इथं तुम्ही सध्या टाचणी पण लावून घेऊ शकता आणि टाचणीला लावून घेऊन जसा आपला मुंड्याचा आकार आहे आणि जर तुमचा इथं थोडासा मागे पुढे झालेला असेल आकार तर इथं तुम्हाला व्यवस्थित गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग नंतर इथं कट करायचंय आकारानुसार। बघा या ठिकाणी मी कट केलेला आहे। तर असा आपला मुंड्याचा आकार तयार होतो। पण आता ह्याला आपल्याला ओपन करायचंय। तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपलं कटिंग तयार होते। हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो तुम्ही कट पण करू शकता आणि जर तुम्हाला टक्स मायनस नसेल करायचा तरी पण तुम्ही काय करू शकता, हा जो खालचा आकार दिलेला आहे गोल हा कट करायचा आहे। इथून डायरेक्ट तुम्हाला इथे यायचंय सरळ आणि मग नंतर तुम्हाला वरचा भाग कट करायचा आहे। तर हा जो पार्ट आहे तर तुम्ही कट करणार आहे बघा। म्हणजे हा जो आपला असा जो टक्स दिला तर असं आपण जॉईंट केल्याच्या नंतर आपला हा जो आकार आहे तर तो असा तयार होतो। पुढचा भागचं कटिंग तयार आहे आपलं। आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करूया। तर बघा कटिंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपली साईडची फिटिंग लाईन आहे तर ही फिटिंग लाईन आपल्याला इथं मॅच करायची। तर त्याच्यासाठी आधी हा जो आपला 4 टक्सचा जो टक्स आहे तर त्याला पण आपल्याला थोडंसं मायनस करायचंय आणि असं ठेवून झाल्यानंतर मग आपल्याला इथं ह्या ज्यावेळेस आपले दोन्ही गळे डीप असतात ना तर त्यावेळेस इथून खाली आपल्याला एकच लाईनचं अंतर म्हणजे टेपवरचं जी एक लाईन आहे तेवढंच मार्किंग करायचंय आणि अंतर ठेवून इथं आपल्याला असं मॅच करायचंय। बघा आपली फिटिंग लाईन आहे तर ती मॅच झाली पाहिजे। बघा या ठिकाणी ही फिटिंग लाईन आणि ही साईडची फिटिंग लाईन मॅच झाल्यानंतर आपल्याला वरच्या साईडने पण आखून घ्यायचंय जसा आकार जातोय तसा आणि खालच्या साईडने पण आपल्याला आखून घ्यायचंय जसा आपला आकार जातोय तसा। आणि आता आपल्याला हा पार्ट साईडला घ्यायचा आहे, हा मायनस केलेला पण सोडायचंय आणि आता आपला खालून एवढं आणि इथून एवढं मायनस झाले। तर हा जो मुंड्याचा आकार आहे तर तो आपल्याला ह्या लाईनला जोडायचा आहे आणि आता आपल्याला खालच्या साईडला इथं जेवढं अंतर आहे ते मोजायचंय किती आहे। तर या ठिकाणी 1 इंच आहे, या ठिकाणी माझं अंतर आलेलं आहे 1 इंच। तर मी तेवढंच अंतर इथं मार्किंग करणार आहे 1 इंच। तर ह्या मार्किंग मध्ये तुम्ही अर्धा इंच 0.75 0.25 वाढवू पण शकता तुमच्या चॉईस नुसार। तर जर तुम्हाला उंची गळे पाठीमागच्या भागाची उंची कमी पाहिजे असेल तर तुम्ही 0.25 अर्धा इंच वर पण जाऊ शकता। तर बघा या ठिकाणी आणि जेवढं आलंय तेवढं पण तुम्ही ठेवू शकता। इथं 1 इंच आलंय तर मी इथं पण 1च इंचावर मार्किंग करणार आहे आणि इथे एक सरळ लाईन ओढून घेणार आहे ह्या पॉइंट पासून ते इथपर्यंत। तर अशी सरळ लाईन ओढून घेणार आहे म्हणजे आपण हा जो खालचा भाग आहे तर तो पण आपण मायनस केला आणि माझी पाठीमागच्या भागाची उंची जी आहे तर ती आहे 13 इंच 13.5 इंच। तर बघा या ठिकाणी शिवून आणि शिलाई मार्जिन 1 इंच त्यात वाढवल्यावर किती होते 14.5। तर बघा या ठिकाणी माझं किती आले 14.75। म्हणजे मला पाठीमागच्या भागाची उंची आहे 13.5 त्याच्यात मी शिलाई मार्जिनचा 1 इंच वाढवलं तर मला किती पाहिजे 14.5 पण माझं या ठिकाणी आलंय किती 14.75। तर मी अजून 0.25 वरून मायनस करू शकते। तर बघा मी आणखी 0.25 मायनस करणार आणि ही जी आपली क्रॉस लाईन आली तर त्या क्रॉस लाईन वरती जिथं अटॅच होते तिथं मी त्याला असं जोडून घेणार। इथपर्यंत होते तर इथपर्यंत जोडून घेणार। आता बघा मी माझी उंची किती होते बरोबर 14.5 होते आणि मला पाहिजे 13.5 तर बरोबर शिवून माझी 13.5 होणार आहे। तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे उंचीचं मार्किंग झालंय माझं। मी गळ्याची उंची घेतली होती मोजून किती घेतली होती 9 इंच घेतली होती। खाली आपल्याला 9 इंचावरती मार्किंग करायचंय। माझा गळा आहे 9 इंच पाठीमागचा गळा माझा आहे 9 इंच। तर मी ही जी सरळ लाईन आहे तिथून खाली मी 9 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि तिथं मी अशी आडवी लाईन ओढून घेणार आहे। जर तुमच्याकडे बेल्टचं माप असेल
पाठीमागच्या बेल्टचं, तर तुम्हाला काय करायचंय, बेल्ट मध्ये 1 इंच वाढवायचंय. जर तुमचा 4 इंचाचा बेल्ट तयार असेल तर तुम्हाला 1 इंच वाढवून 5 इंचावरती मार्किंग करायचंय असं. आता बघा माझ्या या ठिकाणी 4.5 इंचाचा बेल्ट आहे, तर मी इथं त्याच्यामध्ये 1 इंच वाढवल्यावर 5.5 होते, तर मी इथं 5.5 वरती मार्किंग केले इथं. म्हणजे माझा बेल्ट जो आहे तर तो 5.5 शिवून 4.5 तयार होणार आहे. तर असं मी गळ्याचं मार्किंग केले. तर आता आपल्याला इथं रेडी शोल्डर, तयार शोल्डरचं मार्किंग टाकायचंय. तर माझी शोल्डर आहे 3 इंच, तर मी त्याच्यामध्ये 1 इंच वाढवणार, 4 इंच. इथं मी 4 इंचावर मार्किंग केलं आणि आता बघणार माझी गळा रुंदी किती आली आहे. तर या ठिकाणी माझी गळा रुंदी आली आहे 2 इंचाच्या वर 1 लाईन. तर तेवढंच मार्किंग मी इथं करणार, 2 इंचाच्या वर 1 लाईन. आणि जर तुम्हाला गळा पसरून पाहिजे असेल, असा बाहेरून पाहिजे असेल, तर तुम्ही इथं 0.25 अर्धा इंच वाढवू शकता. तर मी इथं अर्धा इंच वाढवणार आहे, कारण पाठीमागचा गळा थोडासा असा मला पसरून घ्यायचा आहे म्हणून. तर मी आता ह्या 2 मार्किंग ही जी आपली क्रॉस लाईन आहे तर ती मी उडून घेणार आहे अशा पद्धतीने. तर बघा आता हा जो चौकोन तयार, हा जो आपला अँगल तयार झालाय, तर याच्यामध्ये आपल्याला कुठलाही तुमचा गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. तर आजच्या ब्लाऊज मध्ये आपला पाठीमागचा जो गळा आकार आहे गळ्याचा, तर तो चौकोनी आहे, म्हणून या ठिकाणी मी चौकोनीच आकार जशाला तसा ठेवणार आहे. तर अशा प्रकारे पाठीमागच्या भागाचं पण कटिंग मार्किंग आपलं झालेलं आहे कंप्लीट. त्याचं पण आपण आता कटिंग करूयात. बघा अशा प्रकारे आपले 4 टक्स ब्लाऊजचे 2 पार्ट तयार आहेत. हा पुढचा पार्ट आहे आणि हा पाठीमागचा पार्ट आहे. तर बघा या ब्लाऊजला आपण पुढचे हुक करणार आहेत, म्हणून आपल्याला पुढच्या साईडला इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन हुकासाठी वाढवायचा आहे. आणि हा जो टक्स आहे तो आपण कट केलेला आहे. तर इथं पण तुम्हाला दोन्ही साईडला, ह्या पण साईडला आणि ह्या पण साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी मार्किंग वाढवायचं आहे. तर हे मार्किंग तुम्ही कपड्यावरती मार्किंग करत असताना, कपडा कटिंग करत असताना अस्तरवरती, मेन कपड्यावरती तुम्ही मार्जिन जे आहे तर ते वाढवून मार्किंग करून कटिंग करायचं आहे. पण ह्या ब्लाऊजचं पूर्ण मार्किंग कटिंग कपड्यावरती कसं करायचं, त्याचं स्टिचिंग कसं करायचं हे आपण डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा जर तुम्ही हे जे टक्स जे आहेत तर ते तुम्ही पेपरवरती कटिंग केले असतील तर त्याला तुम्हाला अशा पद्धतीने कट करायचंय. टक्सची जी आहे तर ती एक साईडची लाईन जी आहे तर ती कट करते, फक्त एकच साईडची लाईन कट करते अशा प्रकारे. आणि मी त्याला आता हा जो टक्स आहे तर त्याला मी असं वरच्या साईडनं असं फोल्ड करणार आहे. जिथं आपली लाईन आली तर तिथं मी असं फोल्ड करणार आहे. म्हणजेच बघा असं फोल्ड केल्यानं काय होतंय, तर आपल्याला कपड्यावरती आखताना आपल्याला इथं असं मार्किंग करता येतं कपड्यावरती. टक्साचं पण आपण प्रॉपर मार्किंग करू शकतो. म्हणजेच बघा हा जो टक्स आहे तर त्याला आपल्याला असं फोल्ड करायचंय आणि मग आपण इथं असं मार्किंग करू शकतो कपड्यावरती. तर अशा पद्धतीने आपण ह्याचं पेपर पॅटर्न जर तुम्हाला काढून ठेवायचे असतील 4 टक्सचे तर तुम्ही असं कटिंग करू शकता. तर बघा या ठिकाणी पण मी एकच साईडचा टक्स जो आहे तर तो कट करणार आहे. हे आपला दुसऱ्या साईडचं मार्किंग आहे तिथून मी असं फोल्ड करणार आहे. हे टक्स जोडत असताना, हे टक्स आखत असताना कपड्यावरती इथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी मार्जिन वाढवायचंय. त्यामुळे तुम्हाला ह्या ब्लाऊजचं कपड्यावरती मार्किंग कसं करायचं आणि कपडा कटिंग कसा करायचा आहे हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि मगच त्याचं कटिंग करायचं आहे. कारण प्रत्येक टक्स मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे तर ते वाढवायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला हा एक टक्स, हा टक्स, हा टक्स असे 4 टक्स आपले तयार झालेले आहेत आणि हे 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग आपलं तयार आहे. तर हे असं आपण जोडल्यानंतर आपला इथं आपोआपच असा कफ तयार होतो कटोरीच्या साईजचा आणि तो अगदी छान व्यवस्थित फिटिंगला बसतो. तर आता हे जे मार्किंग आपण कटिंग केलेलं आहे तर ह्याचा आपण प्रॉपर कपड्यावरती ठेवून कटिंग, स्टिचिंग सगळं काही आपण पुढच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे पुढचा पार्ट पण बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि कमेंट करायला पण विसरू नका.